आज बाहेर मस्त जोरदार पाऊस पडतोय आणि आज संकष्टी असल्यामुळे माझा उपवासच आहे. त्यामुळे आज भाजी चपाती बनवायचा अक्षरशः कंटाळा आला होता. मग विचार केला आज घरच्यांसाठी काहीतरी झटपट आणि सोपं गरमागरम बनवूया. आणि पराठा तर घरच्यांचा आवडीचा पदार्थ आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे ना पीठ मळायचं ना लाटायचं, हातही बरबटत नाही आणि कामही खूप कमी होतं. आज आपण बनवणार आहोत लिक्विड आलू पराठा. एकदा नक्की करून बघा. इतका सोपा आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल. चला सुरुवात करूया. इथे मी 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यात 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ आणि 2 मोठे चमचे बेसन घातलं आहे. तांदळाच्या पिठाने थोडंसं क्रिस्पीनेस येतं आणि बाइंडिंगसाठी आपण इथे थोडं बेसन टाकले, त्यामुळे खरपूस असं छान लागतात आपले पराठे. आता यामध्ये घालूया अर्धा मोठा चमचा लाल तिखट, थोडीशी काश्मीरी लाल तिखट सुंदर रंगासाठी, चिमूटभर हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा मोठा चमचा काळे तीळ आणि थोडीशी कलौंजी घातली आहे. तर कसुरी मेथी पावसाळ्यात थोडीशी ओलसर असते, म्हणून मी इथे थोडी गरम करून हाताने चुरून घेतली, त्यामुळे तिचा सुगंध छान येतो. त्यात अर्धा चमचा ओवा हाताने चोळून घातला आहे आणि चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट आणि नंतर इथे मी 3 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे किसून घालत आहे. बटाटे किसल्यामुळे मिश्रण एकसारखं होतं आणि पराठे खूप छान होतात. त्यामुळे शक्यतो किसूनच घाला. आता अजून पाणी घालायचं नाही. आधी हे सगळं कोरडंच नीट एकत्र करून घ्यायचं. यानंतर थोडं थोडं पाणी घालत मिक्स करायचं, नाहीतर गुठळ्या होतात. विस्क किंवा पळीने तुम्ही छान फेटून घ्या याला. बॅटर एकदम पातळ नको आणि खूपही घट्ट नको. सेमी थिक कसं ठेवायचं. जर खूप पातळ झालं तर पराठे तेल जास्त पितात आणि भाजायलाही खूप वेळ लागतो. आणि आता तवा गरम करून घेऊया. मी इथे लोखंडाचा कास्ट आयर्न तवा वापरला आहे. त्यावर थोडंसं तेल ब्रशने लावलं. जर तुम्ही पहिल्यांदा हा पराठा बनवताय आणि तुम्हाला कॉन्फिडन्स नाही कसा होईल, तर तुम्ही इथे नॉनस्टिकचा तवा वापरा. त्यामुळे खाली पराठा चिकटणार नाही आणि आरामात तुम्ही बनवू शकता. आता तयार केलेलं बॅटर ओतून चमच्याने हलक्या हाताने पसरून घ्या. एकदम डोशासारखं पातळही नाही आणि खूप जाडही नाही. मध्यम जाडीचा पराठा सर्वात छान लागतो. वरून थोडंसं तेल मी स्प्रे केलं आहे. आता गॅस मध्यम ते मंद ठेवायचा. खूप हाय फ्लेमवर तुम्ही भाजू नका आहे. जर हाय फ्लेमवर तुम्ही या पराठ्यांना भाजलात तर वरची बाजू तर भाजेल छान, पण आतून पराठा कच्चा राहू शकतो. वरची बाजू थोडी सुकली की कडा हलक्या हाताने सोडवत पराठा पलटून घ्या. दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्या. इथे मी खूप कमी तेल वापरलं आहे, तरी बघा किती सुंदर सोनेरी रंग आला आहे. अशाच प्रकारे बाकीचे पराठेही बनवून घ्या. हे पराठे दही, टोमॅटो चटणी, लोणचं किंवा चहासोबतही अप्रतिम लागतात. हे बॅटर तुम्ही रात्री तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. सकाळी मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी फक्त तव्यावर पराठे शेकवायचे. त्यामुळे सकाळची खूप धावपळ वाचते. जर तुम्हाला ही भाजी चपाती करायचा कंटाळा आला असेल किंवा झटपट काहीतरी चविष्ट बनवायचं असेल, तर ही रेसिपी नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशा झटपट, सोप्या आणि चविष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय. थँक यू.